कशेडी घाटात खचलेल्या महामार्गावर केमिकल टँकर पलटी, सुदैवाने चालक बचावला. एकेरी वाहतूक सुरू. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील भोगाव गावच्या हद्दीत खचलेल्या रस्त्यावर केमिकल वाहतूक करणारा टँकर पलटी होऊन अपघात झाल्याची घटना गुरुवार रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने चालक बचावला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की चालक अंकित राजेश कुमार यादव, वय वर्ष 30, राहणार प्रतापगड, राणीगंज, उत्तर प्रदेश, हा आपल्या ताब्यातील टँकर क्रमांक GJ13BW 3544 घेऊन लोटे ते दौंड, पुणे असा जात असताना कशेडी घाटात भोगाव गाव हद्दीत आला असता महामार्गावरील सुमारे 90 ते 120 फूट लांब व 4 फूट खोल खचलेल्या रस्त्यावर रस्त्याचा अंदाज न आल्याने पलटी होऊन महामार्गावर असणाऱ्या गडमातीच्या ढिगाऱ्यात अडकला आहे. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखल्याने चालकाला किरकोळ दुखापत वगळता चालक बालबाल बचावला आहे. दरम्यान एकेरी वाहतूक सुरू आहे. सदर टँकरमध्ये वाहनांचे सीट कव्हर बनवणारे फोम केमिकल असल्याने कोणतीही दुर्घटना होताना टळली आहे. या घटनेची माहिती समजताच कशेडी महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्राचे PSI समेळ सुर्वे, पोलीस हवालदार शंकर कुंभार, श्री रामागडे, श्री चिकणे यांनी तातडीने धाव घेऊन मदत कार्य सुरू करून एकेरी वाहतूक सुरू ठेवली आहे. दरम्यान मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाट हा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो आणि या मार्गावरून मुंबई, पुणे व तळकोकणात जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची नेहमीच वर्दळ असते. मात्र असे असतानाही भोगाव गावच्या हद्दीत सुमारे 90 ते 120 फूट लांब रस्ता प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही सुमारे 4 फूट खचला आहे. या मार्गावर सार्वजनिक बांधकाम खात्याकडून दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र ठोस उपाययोजना होत नसल्याने रस्ता खचण्याचे सातत्य कायम राहिले आहे. खचलेल्या या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहने नादुरुस्त होण्याच्या व अपघात होण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवासी जनता आणि वाहन चालकांकडून केला जात आहे. यासह धामणदेवी ते कशेडी बंगला या 6 किलोमीटर अंतरापर्यंत महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडून महामार्गाची मात्र चाळण झाली आहे. येणाऱ्या गौरी गणपती सणापूर्वी तरी या रस्त्याची डागडुजी करून महामार्ग वाहतुकीसाठी आणि गणेश भक्तांसाठी सुरळीत करावा अशी माफक अपेक्षा जनतेकडून व्यक्त केली जात आहे. महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलाद.